नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जे जॉब बद्दल माहिती सांगणार आहोत. तर याच्यामध्ये पुण्यातले 7 वेगवेगळे जॉब असणार आहेत. तर याच्यामध्ये पहा, तुम्हाला इंजिनियर, बॅक ऑफिस, टेलिकॉलर, एक जॉब फक्त फिमेल एम्प्लॉय साठी आहे, सेल्स मध्ये आहे आणि सिव्हिल इंजिनियर पण आहे आणि डेटा इंजिनियर साठी जॉब असणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि तुम्ही ज्या ज्या तुमचं एज्युकेशन त्या रिलेटेड झाला असेल तर तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता. आणखी एक विनंती आहे की टीसीएस मधला आपण व्हिडिओ शेअर केला होता, जे फ्रेशर आयटी मध्ये जॉब शोधत आहात. तर 25 तारखेच्या अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. पहा, ज्यांनी अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल, रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ते करू शकता 25 तारखेच्या अगोदर आणि 26 तारखेला त्याची एक्झाम असणार आहे. दुसरी गोष्ट, आपण वॉक इन ड्राईव्ह डेली इंटरव्ह्यू संदर्भात इक्लर्स कंपनीसाठी व्हिडिओ टाकला होता. तर तो पण व्हिडिओ शेअर केलेला आहे आपण इक्लर्स कंपनीसाठी. तर त्यांची पण काल रिक्वेस्ट आली होती की तिथं अजून पण ड्राईव्ह सुरू आहे. तर तो फ्रेशर आणि 3 वर्ष ज्यांना एक्सपिरियन्स आहे ते पुण्यामध्ये इंटरव्ह्यूला जाऊ शकता. जर तो व्हिडिओ अजून तुम्ही पाहिला नसेल तर ते दोन्ही व्हिडिओ, टीसीएस आणि इक्लर्सचा व्हिडिओ तुम्ही दोन्ही पाहू शकता. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. याच्यामध्ये पहा, वी आर हायरिंग फॉर B2B एक्सपिरियन्स असणारे सेल्स आणि मार्केटिंग ऍटलीस्ट 6 to 1 years. क्वालिफिकेशन याच्यासाठी राहणार आहे बी मेकॅनिकल अँड बी इलेक्ट्रॉनिक्स. एक्सलंट कम्युनिकेशन स्किल्स आणि सॅलरी राहणार आहे 25K to 30K. लोकेशन असणार आहे पुणे, महाराष्ट्र, स्वारगेट. बोथ मेल अँड फिमेल कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय. तुम्हाला ईमेल आयडी आणि जो मोबाईल नंबर आलेला आहे तर याच्यामध्ये तुम्ही त्यांना मग कॉन्टॅक्ट करू शकता. काय काय सांगितले त्यांनी, ज्यांचं शिक्षण बी मेकॅनिकल किंवा बी इलेक्ट्रॉनिक्स झालेलं आहे, ऍटलीस्ट 6 महिने किंवा 1 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स त्यांना हवा आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं, एक जो जॉब आहे हा फक्त फिमेल एम्प्लॉय साठी आहे. तर हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी आहे. तर मेल एम्प्लॉयने प्लीज इथे अप्लाय करू नका, कारण त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे हा जॉब फक्त आणि फक्त फिमेल साठी आहे. तर काय सांगितलंय त्यांनी पहा, हायरिंग सिकिंग अ फिमेल एम्प्लॉय विथ बेसिक कॉम्प्युटर स्किल्स अँड गुड कम्युनिकेशन एबिलिटीज फॉर बॅक ऑफिस ऑपरेशन्स. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॅक ऑफिस साठी राहणार आहे. प्रिफरली फ्रॉम अराउंड बानेर, कारण लोकेशन बानेर आहे. बानेर किंवा बानेरच्या आसपास मधले जे पण आहेत तर ते या ठिकाणी अप्लाय करू शकतात. सॅलरी राहणार आहे 15 ते 18K पर मंथ. आणि अर्चना यांचं नाव आहे. तुम्हाला जो स्क्रीनवर मोबाईल नंबर मिळाला आहे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, कॉल करू शकता. हा जॉब जो होता हा फक्त फिमेल साठी आहे, मेल कॅन्डिडेटने तिथे अप्लाय करू नका. त्याच्यानंतरचा जो जॉब आहे पहा, हा आहे लुकिंग फॉर डेटा इंजिनियर. पोझिशन असणारे डेटा इंजिनियर आणि लोकेशन असणारे पुणे, महाराष्ट्र. अवेलेबिलिटी काय, इमिजिएट टू 15 days जॉईनर. ठीक आहे, इमिजिएट जॉईनर त्यांना हवाय किंवा मॅक्झिमम ज्यांचा 15 दिवसाच्या आतमध्ये जे जॉईन करू शकतात ते या ठिकाणी अप्लाय करू शकतात. स्किल्स कुठला हवंय पहा, AWS, स्पार्क, स्केला, रेडशिफ्ट. ठीक आहे, हे जे स्किल्स आहेत तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला माहिती पण मिळालीच असेल. तर या रिलेटेड तुम्हाला काही नॉलेज असेल तर तुम्हाला जो मेल आयडी दिलेला आहे तर तुम्ही त्यांना मेल ड्रॉप करू शकता. त्याच्यानंतर अकाउंटंट साठी हे जी रिक्वायरमेंट असणार आहे पहा, काय त्यांनी सांगितले, रिक्वायर्ड अकाउंटंट फॉर कन्स्ट्रक्शन फर्म. वर्क टू डू, काय काय काम करायचे समजून घ्या. डेली अकाउंटिंग, डे टू डे बँकिंग ऑपरेशन्स, मंथली सॅलरी वर्किंग, जीएसटी, TDS, इन्कम टॅक्स टू बी डन ऑन टाइम आणि कोऑर्डिनेटिंग विथ सी. स्किल्स काय रिक्वायर्ड पाहिजे, टॅली, एक्सेल, अकाउंटिंग नॉलेज. आणि सॅलरी त्यांनी सांगितले डिपेंडिंग ऑन इंटरव्ह्यू. लोकेशन असणार आहे कोथरूड, पुणे. आता हा जे पण अकाउंटिंग मध्ये जॉब शोधतात त्यांनी यासाठी प्लीज अप्लाय करा, कारण त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर कोऑर्डिनेट विथ CA असं म्हटलंय. जर तुम्हाला सॅलरीचं ते तुम्ही कॉल करून त्यांना विचारू शकता सॅलरी किती राहणार आहे. बट ऍज पर माय ओपिनियन तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकता जे अकाउंटिंग फील्डमध्ये आहात. त्याचं रिझन सांगतो. तुम्हाला कोऑर्डिनेट कुठं करायचंय, कोणासोबत करायचंय, CA सोबत. त्याच्यामुळे इन केस जरी सॅलरी कमी असली तरी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी, नॉलेज हे शिकायला मिळू शकतं त्या ठिकाणी. त्याच्यानंतर टेलिकॉलर साठी असणार आहे वॉक इन इंटरव्ह्यूज. लोकेशन असणार आहे कोथरूड आणि वडगाव, बुद्रुक. डेट याची 30 एप्रिल पर्यंत आहे. 30 एप्रिलच्या अगोदर तुम्ही अप्लाय करू शकता किंवा 30 एप्रिलच्या अगोदर तुम्ही जे 2 लोकेशन दिले त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊ शकता. तर कोथरूड मधलं जे लोकेशन आहे ते समजून घ्या.
करिश्मा चौक अपोजिट वाडेश्वर हॉटेल बिसाइड लोटस रेसिडेन्सी कोथरूड 29. आणि वडगाव बुद्रुकचा जो ऍड्रेस आहे या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे. ऑफिस नंबर 202 सेकंड फ्लोर. आणि हे वडगाव बुद्रुकचं ऍड्रेस असणार आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती मिळालीच असणार आहे. अबो रिलायन्स स्मार्ट पॉइंट नवले ब्रिज वडगाव बुद्रुक असं त्यांनी सांगितलेलं आहे. मोबाईल नंबर दिलेला आहे. त्यांचं नाव आहे सोनाली. ठीक आहे, यांना तुम्हाला कॉल करायचा आहे. 2 लोकेशन आहेत पहा. कुठले? वडगाव बुद्रुक आणि कोथरूड. तुम्ही यांना अगोदर कॉल करा किंवा 30 तारखेच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं आहे. हा टेलिकॉलर साठी जॉब असणार आहे पहा. अजून आपण एक गोष्ट सांगितली होती की आपण या व्हिडिओच्या मार्फत जे पण सिव्हिल इंजिनियर आहेत तर त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ असणार आहे पहा. हा जॉब डिस्क्रिप्शन काय ते समजून घ्या. डिअर कनेक्शन्स, वी आर हायरिंग फॉर द पोझिशन ऑफ ज्युनियर सिव्हिल इंजिनियर ऍट आवर बानेर लोकेशन. फ्रेशर्स वेलकम. कोणासाठी जॉब आहे? जे सिव्हिल इंजिनियर आहे आणि फ्रेशर साठी आहे. आणि मॅक्झिमम ज्यांना 2 वर्ष एक्सपिरियन्स आहे. फ्रेशर पण तुम्ही अप्लाय करू शकता आणि मॅक्झिमम ज्यांना 2 वर्ष एक्सपिरियन्स आहे 0 to 2 years ते पण तुम्ही अप्लाय करू शकता. औंध बानेर लोकेशन राहणार आहे. तुम्हाला पहा जो ईमेल आयडी स्क्रीनवर दिलेला आहे. इफ यू आर पॅशनेट अबाउट सिव्हिल इंजिनिअरिंग अँड इगर टू किक स्टार्ट युअर करिअर विथ अस, वी वॉन्ट टू हिअर फ्रॉम यू. आणि जो तुम्हाला मेल आयडी दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता सिव्हिल इंजिनियर साठी. त्यांचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालंय. फ्रेशर आणि एक्सपिरियन्स कुठले? ज्यांना 2 वर्ष एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट. आणि ही लास्ट पोस्ट असणार आहे पहा. याच्यामध्ये त्यांनी काय काय सांगितलंय ते समजून घ्या. वी आर हायरिंग प्रोडक्शन असेंब्ली इंजिनियर. एक्सपिरियन्स पाहिजे 6 to 2 months. लोकेशन असणार आहे पुणे. क्वालिफिकेशन काय? ITI, डिप्लोमा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. त्याच्यानंतर क्वालिटी इंजिनियर. एक्सपिरियन्स समजून घ्या 2 ते 10 वर्ष. म्हणजे ज्यांना खूप सारा एक्सपिरियन्स आहे ते पण अप्लाय करू शकता, पण मिनिमम पाहिजे 2 ते 10 वर्ष एक्सपिरियन्स. लोकेशन पुणेच असणार आहे. क्वालिफिकेशन काय? डिप्लोमा, बीटेक इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल मध्ये झालेलं आहे ते. आणि R&D इंजिनियर. एक्सपिरियन्स पाहिजे 1 ते 5 वर्ष. लोकेशन पुणे. क्वालिफिकेशन सेम आहे. 2 मोबाईल नंबर दिलेले आहेत तुम्हाला पहा. त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर आजच्या दिवसातले हे जॉब पोस्ट होते पहा. पुण्यामधल्या वेगवेगळ्या भागात. तुमच्या जर लक्षात आलं असेल तर आपण टेलिकॉलर पासून IT पासून बॅक ऑफिस पर्यंत आपण या व्हिडिओच्या मार्फत कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या पण मित्रांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ते चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. कारण आपण या व्हिडिओच्या मार्फत या चॅनलच्या मार्फत पहा जॉब इंटरव्ह्यू, वॉक इन ड्राईव्ह इंटरव्ह्यू, जॉब डिस्क्रिप्शन आणि इंटरव्ह्यूचे बद्दल असणारे तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असतो. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.